नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उत्तरांसहित वाचू। 1. पुढीलपैकी वली पर्वत हिमालय आहे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। 2. सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल तीव्र असतो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, पॅसिफिक महासागर जगातील सर्वात मोठा जलसाठा आहे, त्याचा देखील ब पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, उष्ण कटिबंधात जगात सर्वात जास्त पाऊस पडतो, याचा देखील ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. समघनी पद्धत, त्याचा ई पर्याय बरोबर आहे, सममूल्य रेषांचा वापर। 2. आम्लपर्जन्य, त्याचा ड पर्याय बरोबर आहे, प्रदूषण। 3. आल्प्स पर्वत, त्याचा क पर्याय बरोबर आहे, युरोप। आणि 4. भस्मीकरण, त्याचा अ पर्याय बरोबर आहे, जैविक विदारण। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। पहिला प्रश्न, उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? उत्तर, विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेले नकाशे म्हणजे उद्देशात्मक नकाशे होय। दुसरा प्रश्न, ग्रेट रिफ्ट व्हॅली ही खचदरी कोणत्या खंडात आहे? उत्तर, ग्रेट रिफ्ट व्हॅली ही खचदरी आफ्रिका खंडात आहे। तिसरा प्रश्न, कोणत्या कारकांच्या कार्यामुळे खनन होते? उत्तर, वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल या कारकांच्या कार्यामुळे खनन होते। चौथा प्रश्न, मृत समुद्राची क्षारता किती टक्के आहे? उत्तर, मृत समुद्राची क्षारता 332% आहे। पाचवा प्रश्न, वनस्पतींच्या मुळांमुळे कोणते विदारण होते? उत्तर, वनस्पतींच्या मुळांमुळे जैविक विदारण होते। प्रश्न चौथा अ, जगाच्या नकाशा आराखड्यात खालील माहिती भरा व सूची तयार करा। 6 घटक दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 घटक जगाच्या नकाशात दाखवायचे आहेत आणि सूची तयार करायची आहे। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न 5वा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहेत 6 गुणांसाठी। पहिला प्रश्न आहे, बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। दुसरा प्रश्न, तापमानातील बदलामुळे कायिक विदारण घडून येते। तिसरा प्रश्न, हिवाळ्यात सकाळी गवताच्या पात्यांवर पाणी आढळून येते। आणि चौथा प्रश्न, विहीर खोदण्यासाठी उन्हाळा ऋतू अधिक योग्य असतो। त्यापैकी आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। उत्तर, अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो, त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते। उत्तर, वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती अंकुचन पावतात। अशा सततच्या प्रसरण अंकुचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होतो। याशिवाय खडकातील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात, त्यामुळे खडकातील कणांमुळे निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो। परिणामी खडकाला तडे जातात व खडक फुटतात।
उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते. प्रश्न 6 अ. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करून प्रश्नांची उत्तरे लिहा. साधा स्तंभालेख काढायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला. दिलेला आलेख काय दर्शवतो? सागर आणि प्रत्येक सागराची क्षारता दर्शवतो. दुसरा प्रश्न. या आलेखात सर्वात कमी क्षारतेचा समुद्र कोणता? बंगालचा उपसागर. तिसरा प्रश्न. पॅसिफिक महासागराची क्षारता किती आहे? 35%. किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढे आकृती दिलेली आहे, हिमोद व त्याचे प्रकार, आणि त्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आकृतीवर आधारित पहिला प्रश्न. नदी काठाजवळ तयार होणाऱ्या हिमोडाचे नाव लिहा. दुसरा प्रश्न. नदी व हिमनदी यापैकी वेगवान प्रवाह कोणता? तिसरा प्रश्न. हिमनदीच्या कोणत्या कार्यामुळे हिमोड निर्माण होतात? चौथा प्रश्न. हिमनदीच्या मध्यभागी कोणता हिमोड तयार होतो? पाचवा प्रश्न. नदी प्रवाह कोणत्या हिमोडानंतर तयार होतो? आणि 6वा प्रश्न. शेवटच्या हिमोडाचे नाव लिहा. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 8 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे, लवण स्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे व कोठे होते? दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो? उत्तर, पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगात सर्वात जास्त भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पृथ्वीचे सुमारे 70% भूपृष्ठ पाण्याने व्यापले असून बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. या तुलनेत आरोह किंवा आवर्ताची परिस्थिती जगात सर्वत्र आणि रोजच नसते. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगररांगा सर्वत्र आहेत. या पर्वत, डोंगररांगांना बाष्पयुक्त वारे अडतात व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वरवर जातात. सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र व विशाल असते. या तुलनेत आरोह पाऊस फक्त विषुवतीय प्रदेशात व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. थोडक्यात प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात पडतो. आणि प्रश्न 3 आहे, ज्वालामुखीचे परिणाम कोणते? 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासणार आहोत. पुढचा प्रश्न, ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, विषारी वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.